19 नोव्हेंबर 1949ला बाबासाहेबांनी एक ओळीचा ठराव ठेवला होता। एक लाइन में उन्होंने एक प्रस्ताव रखा था कि आज की ये संविधान सभा ने रचित संविधान को स्वीकृति देती है। इस एक पंक्ति के ठराव पर 107 लोग लगातार बोलते रहे। उन्होंने त्यापैकी सगळेच लोक रचित संविधानाच्या समर्थनात बोलले असं नाहीये। एक अहमद नावाचे तर बाबासाहेबांच्या तोंडावर इतकी भयंकर टीका त्यांनी केली की हे कसली बने तुमची ड्राफ्टिंग कमिटी, ही तर म्हणे ये तो ड्रिफ्टिंग कमिटी है, बोले बहती हुई गई कमिटी, वाहवत जाणारी कमिटी, इतक्या शेलक्या शब्दात बाबासाहेबांच्या तोंडावर त्यांनी म्हटलेलं आहे। मान्यवर उर्मिलाजींनी जे म्हटलंय की हे जे संविधान आहे हे संविधान बाबासाहेबांच्या 100% मनातलं नाही आहे, ही गोष्ट मला पण अनेकदा वाटते आणि ती खरं आहे। हे खरं आहे की त्यांनी आपल्या मनासारखं खूप करण्याचा नक्की प्रयत्न केला। त्यांच्या अवतीभोवतीची जी परिस्थिती होती पूर्ण विषम होती आणि विरुद्ध दिशेनं पोहणाऱ्याला जसं त्याचं वैयक्तिक कसब लागतं त्यानुसार त्यांच्या मनासारखं जरी घडलं नसेल तरी बरंचसं ते करण्यामध्ये यशस्वी झाले, हे आपल्याला मान्य करावं लागेल। ज्या 25 नोव्हेंबर 1949च्या भाषणाची चर्चा मान्यवर वक्त्यांनी केली आणि ते भाषण जसं ऐतिहासिक आहे, त्या भाषणातनं जी पानोपानामध्ये बाबासाहेबांनी व्यथा व्यक्त केली ते भाषण एक संचित आहे। 2 वर्ष 11 महिने 18 दिवस संविधान लिहिताना बाबासाहेबांनी जे जे त्यांच्यासोबत, त्यांच्यासह, त्यांच्या समोर, त्यांच्या सहकारात जे जे घडत गेलं आणि ते द्रष्टे होते, ते पुढचं पाहत होते, काय घडू शकते याची त्यांना संभावना होती आणि त्यातनं ती सगळी ती व्यक्तता 55 मिनिटाच्या त्या भाषणात आहे, हे खरं आहे। पण तत्पूर्वी 19 नोव्हेंबर पासून ते सत्र सुरू झालं होतं। 25 नोव्हेंबरच्या त्या भाषणाच्या आधी 107 लोक बोलून गेले होते तिथे। 19 नोव्हेंबर 1949ला बाबासाहेबांनी एक ओळीचा ठराव ठेवला होता। एक लाइन में उन्होंने एक प्रस्ताव रखा था कि आज की ये संविधान सभा ने रचित संविधान को स्वीकृति देती है। इस एक पंक्ति के ठराव पर 107 लोग लगातार बोलते रहे। उन्होंने त्यापैकी सगळेच लोक रचित संविधानाच्या समर्थनात बोलले असं नाहीये। एक अहमद नावाचे तर बाबासाहेबांच्या तोंडावर इतकी भयंकर टीका त्यांनी केली की हे कसली बने तुमची ड्राफ्टिंग कमिटी, ही तर म्हणे ये तो ड्रिफ्टिंग कमिटी है, बोले बहती हुई गई कमिटी, वाहवत जाणारी कमिटी, इतक्या शेलक्या शब्दात बाबासाहेबांच्या तोंडावर त्यांनी म्हटलेलं आहे।
स्वयं 25 नवंबर के दिन 12 लोगों ने भाषण दिया था. या सगळ्या गोष्टींच्या संचलनात बाबासाहेबांनी ते भाषण दिलंय. ज्या स्टेट अँड मायनॉरिटीजची उर्मिलेची जी साथ इथे दिलेली आहे, कोण माणूस आहे असा जगातला की ज्याला असं वाटेल की मी या देशाला, मी या संविधान सभेला, मी या प्रमुखांना माझ्या हाताने 5 महिन्याआधी, ते तर 30 ऑगस्ट 1947ला मसुदा कमिटीचे अध्यक्ष झाले. स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर 15 दिवसाच्या नंतर ते मसुदा कमिटीचे अध्यक्ष झाले. पण त्याच्या 5 महिन्याआधी बाबासाहेबांनी संविधान सभेच्या प्रमुखांना ते स्टेट अँड मायनॉरिटीचं केवळ ज्ञापन नव्हतं, त्यांनी आग्रह केला होता. ते बोलले सुद्धा होते की काही दिवसानंतर या देशाला स्वातंत्र्य मिळेल. हे मी ऐकतोय. माहिती नव्हतं 15 ऑगस्ट 47ला स्वातंत्र्य मिळते, जाहीर नव्हतं झालं. बाबासाहेब भेटायला गेले ती 15 मार्च 1947ची घटना आहे. आणि 15 मार्च 1947ला संविधान सभेला बाबासाहेब ते ज्ञापन देतात आणि आग्रह करतात त्या की तुम्ही पुढचं जे आर्थिक धोरण करायचं असेल, ज्याचा उल्लेख उर्मिलेशांनी केला आहे, की तुम्ही जे पुढचं आर्थिक धोरण करतात ते आर्थिक धोरण हे असं करा. अरे 5 महिन्यानंतर बाबासाहेब आंबेडकर स्वतः धोरण तयार करणारे प्रमुख होतात. ज्या माणसाला काय वाटत असेल की मी 5 महिन्याआधी या देशाचं आर्थिक धोरण असं असं व्हावं हे ज्ञापन देतो, तोच मी B.R. आंबेडकर, मी आज मसुदा कमिटीचा अध्यक्ष असताना सुद्धा जे ज्ञापन मी दिलं आहे त्या ज्ञापनातलं मी काही सुद्धा करू शकत नाही आहे. मी स्वतः 5 महिन्याआधी म्हटलं होतं की या शेतीचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे. ॲग्रिकल्चर हे स्टेट इंडस्ट्री झाली पाहिजे. मी काही करू शकत नाही. काय हातबलता झाली असेल बाबासाहेबांची, काय विवंचना झाली असेल, काय ते एकट्यामध्ये रडत असतील. मनासारखं सामाजिक समतेचं काम करू शकले यार. मनासारखं राजकीय धोरण करण्यात ते यशस्वी झाले रे. पण मनासारखं आर्थिक धोरण करण्यात त्यांच्या हाती फारसं लागलं नाही आहे. हे शल्य त्यांना खात असे, सातत्यानं खात असे. ते नाही करू शकले. आणि ते जी शल्यता आहे, जी आज आमचे मित्र उर्मिलेश यांनी जी इथे ताकदीने मांडली, ती आपण 77 वर्षापर्यंत ती सातत्यानं आपण मांडायला हवी होती. आपण जितक्या ताकदीनं रमाईवर अन्याय झाला तर आपण तासनतास सांगतो, मुसमुसून रडतो सुद्धा. 1935 पर्यंत रमाबाईचा सहवास मिळाला. तिचे दुःख आपण सांगता सांगता धाय मोकळून रडतो. पण ज्या महापुरुषांनी जे करायचं राहून गेले ते शल्य प्राथम्यानं, पहिल्या प्रियारिटीनं आपण जे लोकांच्या पुढे मांडायला हवं होतं ते दुर्लक्ष करत गेलो. हे खरं आहे. हे शल्य जे आज उर्मिलेश यांनी जे मांडलंय ते शतप्रत सही आहे. पण आपण आपल्या झालेल्या ज्या चुका असतात, आपण केलेली जी प्रमाद असतात, ती सुद्धा आपण कधीही उलगडून पाहत नाहीयेत. बऱ्याच अशा गोष्टी असतात. बाबासाहेबांच्या राजीनाम्याची गोष्ट त्यांनी मांडली.
त्यांनी केवळ हिंदू कोड बिल अमान्य झालं म्हणून मी इथे खंत व्यक्त केली. त्यांच्या मनासारखी त्यांना मंत्रालयाची खाती मिळाली नाही म्हणून त्यांनी राजीनामा दिला. हे खोडून काढताना त्यांनी जे सांगितलं खरं आहे, ते अगदी खरं आहे की अदर बॅकवर्ड क्लास यांचं सेन्सेशन व्हायला पाहिजे आणि त्यासाठी एक स्वतंत्र आयोग निर्माण करावा. ही बाबासाहेबांची जी मागणी होती ती आपण ओबीसींना सांगण्यामध्ये कमी पडलो. आपण अकारण ओबीसींच्या पर्यंत ज्या गोष्टी सांगायला नको होत्या त्या सांगत गेलो आणि जी गोष्ट आपण आवर्जून सांगायला हवी होती की मंडल कमिशनच्या आधी हे कमिशन व्हावं, पंडित जवाहरलाल नेहरूंच्या साक्षात पुढे बाबासाहेबांची खडाजंगी व्हायची, ते सांगायचे मिस्टर नेहरू. कारण त्याच्या मागचं कारण आपण सांगत नाही. त्याच्या मागचं कारणच सांगितलं की ओबीसींच्या पुढं आपण हे सांगितलं पाहिजे की या देशात कोट्यवधी ओबीसी असताना सुद्धा ओबीसींचा शास्त्रोक्त अभ्यास कोणी केला? कोण ओबीसी आहे असा? कोण अदर बॅकवर्ड क्लासचा माणूस असा आहे की ज्यांनी शास्त्रशुद्ध ओबीसींचा अभ्यास केला? हे महापुरुष पहिले आहेत. संविधान लिहायच्या आधी हू वेअर शूद्राज यांनी लिहिलंय. संविधान लिहायचं माहीत नव्हतं त्यांना. संविधान लिहिण्याचे ड्राफ्टिंग कमिटीचे प्रमुख बनणार आहेत हे त्याची माहिती नव्हती त्यांना. 1946 ला त्यांनी हू वेअर शूद्राज लिहिलंय. इस देश का शूद्र कौन है, इसका अगर शास्त्रोक्त अभ्यास इस देश में अगर किसी ने किया होगा तो उस शख्स का नाम है बी आर अम्बेडकर. उसके बाद उन्होंने द अनटचेबल्स लिखा, वो 1947 में लिखा. हेही आपण ओबीसींच्या पुढे सांगायला आपण कमी पडलो. सांगायला होतं, नाही ऐकलं असतं तर नाही ऐकलं असतं. बाबासाहेबांनी अदर बॅकवर्ड क्लास कोण आहे? ठीक आहे, मी अस्पृश्य आहे, आय एम अनटचेबल, पण हा जो अदर बॅकवर्ड क्लास आहे ज्याला शूद्र म्हणतात, हू वेअर शूद्राज, तो ग्रंथ त्यांनी 1946 ला लिहिला आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या विचारशक्तीच्या सगळ्या कल्पना ज्या होत्या, या देशामध्ये राजकीय नेते होते, इंग्रजांना हाकलून लावणारे ताकदीचे नेते होते, राजकीय स्वातंत्र्याचा गुणगान करणारे नेते होते. या देशाच्या भवितव्याला एका कल्याणात्मक दृष्टीनं लाभणारी दृष्टी त्यांना होती तसं नाही आहे. हाच तो महापुरुष त्यांना वारंवार विचारायचा, मी तुमच्या स्वातंत्र्याच्या विरुद्ध नाही आहे म्हणे, नाही आहे म्हणे मी तुमच्या स्वातंत्र्याच्या विरुद्ध, परंतु हे स्वातंत्र्य तुम्हाला का हवं? का हवं तुम्हाला स्वातंत्र्य? तुम्ही या इंग्रजांना हाकलून टाका म्हणे. पण गोरे गेले आणि नंतर काळे तसेच आले असं नाही व्हायला हवं. म्हणजे गोऱ्यांची गुलामगिरी गेल्याच्या नंतर काळ्यांची गुलामगिरी आमच्यावर तशीच राहील, हे कसलं स्वातंत्र्य आहे? पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांनी महात्मा गांधींना त्यांनी एका शब्दात विचारलं की महात्माजी, आय हॅव नो होमलँड. ते महात्माजी किती त्यांना विचारायचे की काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा आंबेडकर, काय प्रॉब्लेम आहे तुमचा, का तुम्ही म्हणजे इतकं राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये माझ्या विरुद्ध बोललात, काय केलं काय मी तुमचं इतकं वाईट? तिथे एका वाक्यात किती चांगलं उत्तर दिलं की गांधीजी, माझा तुमचा काही वाद नाही हो, मला मातृभूमीच नाही आहे. काय वाक्य आहे यार, मला मातृभूमीच नाही आहे तर मी काय, कोणासाठी काय मागताय हे सगळं? एकीकडे गांधीजींचं प्रचंड मोठं वलय, दुसरीकडे
कम्युनिस्टांचं त्या काळामध्ये प्रचंड मोठं प्राबल्य होतं. दोन्ही पातळ्यांवर बाबासाहेबांना लढावं लागत होतं. एखादा ते 1938चं मनमाडचं अस्पृश्य कामगार परिषदेच्या पुढं भाषण देताना बाबासाहेब पहले ही कहते हैं कि मैं पहली बार अस्पृश्य कामगार परिषद ले रहा हूँ, तो पहला ही मुझे आरोप लग रहा है कि ये आदमी हमेशा फूट डालता है, ये अभी कामगारों में भी अस्पृश्य कामगार लगा रहा है. आणि त्याच्यावर बाबासाहेबांनी जे उत्तर दिलं, बाबासाहेब गांधीजी त्यांना असंच म्हणायचे सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये, सी मिस्टर आंबेडकर, यू आर नॉट ओनली लीडर ऑफ द अनटचेबल्स, अनटचेबल्स का मैं भी नेता हूँ, मेरे साथ में अनटचेबल्स आए हैं, पूछ लो उनको. चेयर पर राजा पंचम जॉर्ज बैठे थे. म्हणजे गांधीजी किती व्यूहरचनाकार होते की इंग्रजांच्या पुढं त्यांना हे सांगायचं होतं की या देशाचं नेतृत्व करताना केवळ मी वरच्यांचाच नाही तर खालच्यांचा पण नेता आहे. मी या देशाच्या संबंध समूहांचा प्रतिनिधी करणारा एकमेव मी आहे. मी केवळ माणूस नाही आहे, मी एक जनशक्ती आहे. मी केवळ एक व्यक्ती म्हणून नाही आहे, मी एक त्यांच्याकडून जे कोणी आला असेल ते त्याही महान शक्तीच्या पुढं बाबासाहेबांना लढावं लागत होतं. आणि तिथे काय कन्व्हिन्स केलं असेल बाबासाहेबांनी, किती कन्व्हिन्स केलं असेल. गांधीजी सारख्या तत्कालीन महाशक्तीच्या पुढं दलितांची बाजू मांडताना बाबासाहेबांच्या जीवनाचा काय कस लागला असेल. आणि मग ते संबंध झाल्याच्या नंतर हॉटेलला गेल्याबरोबर ते जनता साप्ताहिकाच्यासाठी संबंध वृत्तांत लिहून काढायचे. काय कष्ट आहे त्या रे सगळे, की दिवसभर महात्मा गांधींच्या पुढे खडाजंगी करायची. महात्मा गांधींनी पूर्ण ताकद झोकून दिली होती की नो, बी आर आंबेडकर इज नॉट ओनली लीडर, मी सुद्धा आहे. वाईट असं वाटतं की अमरावतीवरून एक मिस्टर गवई त्यांच्यासोबत होते गांधीजींच्या सोबत. ते गवई असे उभे झाले आणि ते पंचम जॉर्जला सांगायला लागले की, इंग्रजीत बोलले ते, की राजेसाहेब मी डॉक्टर आंबेडकर ज्या प्रदेशातून येतात तिथूनच मी आलो आहे. डॉक्टर आंबेडकर ज्या जातीचे आहेत त्याच जातीचा मी आहे. जिस प्रदेश से आंबेडकर आते उसी प्रदेश से मैं हूँ. जिस जाति के आंबेडकर है उसी जाति का मैं हूँ. मेरे नेता आंबेडकर नहीं है, मेरे नेता पूज्य गांधी जी है. हा माणूस राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये तो सांगतोय, लिखित स्वरूपात तो बोललाय. काय वाटलं असेल आंबेडकरांना, बाबासाहेबांना. या सगळ्या चक्रव्यूहातून बाबासाहेबांनी जो जातीय निवाडा जो लागला शेवटी तो बाबासाहेबांच्या बाजूने लागला. आणि किती गांधीजी तडफडाट झाला. जेव्हा जहाजातून गांधीजी मुंबईला उतरले तेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारलं की राउंड टेबल कॉन्फ्रेंस में गांधीजी क्या हुआ. तर गांधीजीचं उत्तर किती भयंकर आहे. मी रिकामा आलो हे खरं आहे, पण माझं नाव महात्मा गांधी आहे, मी रिकामा नाही बसणार. आणि एरवड्याच्या तुरुंगामध्ये मग त्यांनी उपोषण केलं आणि ते पुणे करार झाला आणि काय भानगडी लागल्या. आणि ही रिझर्वेशन, पॉलिटिकल रिझर्वेशन, जे पॉलिटिकल रिझर्वेशन बाबासाहेबांची मागणी कधीच नव्हती. हे राखीव जागाची उत्पन्न बाबासाहेबांच्या डोक्यातलं अजिबात नाही आहे. चालत आहे असं. तेच बाबासाहेब
जे मान्यवर उर्मिलेजींनी जे सांगितलं की ॲग्रिकल्चर ही स्टेट इंडस्ट्री झाला हवी, मूलभूत उद्योग हे स्टेटचं इंडस्ट्री व्हावं, पब्लिक सेक्टर हे देशाचं प्राधान्य व्हावं, हे सगळ्या गोष्टी ते संविधानात्मक बांधू शकले नाही. आज समजा अरुण भगतांना जातीचं नाव घेतलं तर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करू शकता, अस्पृश्यतेचा गुन्हा त्या माणसावर लागू शकता. परंतु या देशामध्ये 77 वर्षामध्ये आर्थिक लुबाडणूक तुमची किती जरी झाली तक्रार करता येत नाही. ते प्रियाम्बल्स मध्ये तुम्ही सामाजिक, राजकीय आणि आर्थिक न्याय लिहिताना तुम्ही तर पॉलिटिकल न्याय मिळाला ना, तुम्हाला मत मिळालं ना, मताचा अधिकार मिळाला ना, सामाजिक न्याय मिळाला ना तुम्हाला. फारशी अस्पृश्यता कोणी मानत नाही ना. आर्थिक न्यायाचं काय? ही कुठली म्हणजे तुमची स्वातंत्र्याची कल्पना आहे? ज्या देशात पराकोटीची आर्थिक विषमता असेल, हे कसलं संविधानाचं प्रारूप आहे मग? हे तर शर्ट आपण घालतो आणि खुंटीवर टांगतो तसं पोशाखी अंमलबजावणी, पोशाखी अंमलबजावणी. शर्ट घालणे आणि टांगून ठेवणे, मग शर्ट घालणे ही अंमलबजावणी आहे? हा द्रश्यपणा आहे. संपत्तीचं केंद्रीकरण होऊ नये हे तुम्ही स्वप्न पाहिलं होतं. विशिष्ट कुटुंबामध्ये संपत्तीचं केंद्रीकरण व्हायला नको हे तुम्ही द्रश्यपणाने पाहिलं होतं. आर्थिक विषमता वाढायला नको हे तुम्ही स्वप्न पाहिलं होतं. काय स्थिती आहे आज? तुमच्या समोर घडते आहे सगळे. एखादी अन्यायपूर्ण समजा घटना घडली तर आपण पेटून उठतो. ते कुठे गेले सगळे लिहिणारे? ते कुठे गेले सगळे तत्वज्ञ? ते कुठे गेले सगळे विचारवंत? ज्या वेळेस मोनोटायझेशन जेव्हा लागलं, केवळ ईबीसी नाही, ईबीसीच्या वेळेस तो सरन्यायाधीश म्हणतात मी महिनाभर देवाच्या पुढे बसलो होतो. अरे काय आहे हे सगळं? या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणतो की मी 1 महिना देवालयाच्या पुढे बसून की देवा मी काय करू, देवा तू मला सांग. हे किती भयंकर वाटते सगळं ऐकायला की देवा मी सांग. कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करून टाकलंय, 49% वर तुम्हाला आरक्षण देता येत नाही. हे मान्य होते संविधानामध्ये. का हा देश पेटून उठला नाही? का या देशाचे जाणते नेते, करते नेते यांनी आंदोलन केले नाहीत? ज्या दिवशी या देशाचे पंतप्रधान असं म्हणतात की पब्लिक सेक्टर हे आम्हाला वारशात मिळालेलं आहे. गेल्या 10 वर्षात सगळ्यात आक्षेपार्ह जर कोणतं विधान असेल तर या देशाचे मान्यवर प्रधानमंत्री असं म्हणतात की सार्वजनिक उद्योग हे माझं निर्मिती नहीं, पब्लिक सेक्टर ये मैंने निर्माण किया हुआ नहीं है, ये मेरे को वारसा में मिला है, लीगेसी में मिला है, मैंने उसका वहन करना ही चाहिए, इसकी मेरी बाध्यता नहीं है. अरे काय कसं बोलू शकता तुम्ही हे सगळं? परत ते म्हणजे भाषणामध्ये असं म्हणतात कि व्यापार करना, उद्योग करना हे सरकार का काम नहीं है. जोखिम लेना तो बिल्कुल ही सरकार का काम नहीं है. परत ते अजून म्हणतात कि घाटे में चल रहे पब्लिक सेक्टर को चलाना टैक्स पेयर्स के पैसे की बर्बादी है. अरे कसं बोलू शकता हे सगळं? कुठे गेले तुम्ही माणसांचा उद्धार करणारा तो केंद्रबिंदू? का नाही याच्यावर हा देश पेटून उठला? का नाही याच्यावर म्हणजे आंदोलनं झाली? हा संविधानाचा बाबासाहेबांनी दिलेल्या दृष्टीचा पराभव आहे. तुम्ही किती ग्रंथ वाचला त्याला काय किंमत आहे? तुम्ही त्यातलं किती नेमकं घेतलं
काय उचललं तुम्ही त्यातनं, ती जास्त महत्वाचं आहे. काय उचललं आपण. गेले ना ते दिवस. आता कोण विहिरीवर तुम्हाला पाणी भरू देत नाही. आता कोण तुमची सावली अमान्य करतं. कोण आता तुमची स्पर्शबंदी करतोय. कोण आता तुम्हाला जातीच्या दृष्टीनं पाहतोय. काय तुम्ही आता 14 तळ्याच्या 100 वर्षाचं होते त्याची पूज्य करताय असं. अरे हा महापुरुष आर्थिक विवेचनातही रडलाय. या महापुरुषानं तुमचे सुखाचे आणि श्रीमंतीचे दिवसही पाहिले आहेत. या महापुरुषानं केवळ सांस्कृतिक आणि सामाजिक लढाई केली एवढंच नाही केलं. या महापुरुषानं केवळ तुम्हाला बौद्ध धर्म दिला इतकंच मर्यादित काम केलं नाहीये. हा सामाजिक आंबेडकर आहे, सांस्कृतिक आंबेडकर आहे, धार्मिक आंबेडकर आहे. हा आर्थिक आंबेडकर अजिबात नाहीये असं नाहीये. एक्सप्लॉयटेशन हा शब्द केवळ मार्क्सचा शब्द आहे. आंबेडकरांचा एक्सप्लॉयटेशनशी काही संबंध नाही असं नाही आहे. एक्सप्लॉयटेशनचं रिलेशन आंबेडकरांशी अजिबात नाही आहे. शोषण हे केवळ सामाजिक असतं, आर्थिक नसतं. आज 2025ला जर आपण आपली पिढी उभी जर जळत असेल तर ते आर्थिक शोषणामुळं. आणि आर्थिक शोषण का सीधा संबंध बेरोजगारी से. आर्थिक शोषण का सीधा संबंध प्राइवेटाइजेशन से. आर्थिक शोषण का सीधा संबंध शिक्षा को दरकिनार करने से. नसेल तुम्ही आमदार खासदार होत असाल पण इकडे दुर्लक्ष करणे भयंकर आहे बरं हे सगळं. या सगळ्या मुद्द्यांना आजचे दिल्लीचे मान्यवर वक्ते रुबेरीजी यांनी स्पर्श केला. काळजीपूर्वक सांगितले हे सगळं. हे मान्य केलं पाहिजे आपण. कारण उद्याचा जो दिवस आहे केवळ धर्मदास्य आहे असं नाही, ते आर्थिक दास्य पण आहे. आज स्थिती तरुणांची आहे ना अशी. PhD झाल्याच्या नंतरही त्यांना कॉन्स्टेबलची नोकरी मिळत नाही. कुठे बघ ती सुरक्षितता. का त्यांना धोरणं बदलू द्यायची. एक प्रवास जो ठरला होता 2010च्या नंतर साधा बदलण्याचा यांना कुणी केलंय. 44 वर्कर्स रूल जो थे बदल दिए, उनको 4 में तब्दील कर दिए. 44 कामगार कायदे. रजा आहे, प्रसूती रजा आहे, पगारी रजा आहे, अतिरिक्त काम करणाऱ्याला काय म्हणतात ओव्हर टाइम आहे, पेन्शन आहे. सारा काढून टाकलं यार. कामाचे तास आहेत 7, 8, 9 तास, 12, 13, 14 तास काम घेता येत. आता माणूस आहे की यंत्र आहे. कोणी केलंय हे सगळं. बहुमत आहे की मालकीयत आहे. प्रतिनिधित्व आहे की स्वामित्व आहे. पद आहे की गादी आहे. काय सत्ता आहे की हुकूमत आहे. ये सत्ता है कि हुकूमत है. ये प्रतिनिधित्व है कि स्वामित्व है. ये बहुमत है कि मालकियत है. ये पद है कि गादी है. काय आहे काय हे सगळं. ही गादी आहे, स्वामित्व आहे, मालकीयत आहे. काय आहे काय हे सगळं. बहुमताच्या जोरीवर हे विधिमंडळ विधी नियमाने चालावं की विधिमंडळाच्या बहुमतावर चालावं. अरे बहुमतावर चालणारं असं कधीच नाही केलं. बाबासाहेबांच्या स्वप्नांचा चुराडा किती होता हा मुद्दा नाही. या देशातल्या कोट्यवधी
माणसांच्या अश्रूंचा, भुकीचा, पोटाचा, स्वप्नाचा, भविष्याचा सगळ्यांचा चुराला आहे. हा केवळ आंबेडकरी अनुयायांचा नाही, या देशातल्या सगळ्या, हे केवळ बहुसंख्याकांच्या नावावर हिंदूंची बहुसंख्या की बेकारांची, भुकेल्यांची, अनाथांची, फेकलेल्यांची, ही बहुसंख्या करण्यात या देशातली सगळे कमी पडतात की काय कोणत्या नाही. ही लढाई कशी जावी ती अशी जावी. संविधानाचं मूळ तत्व कोणीच कोणता अमरपट्टा घेऊन आलेला नाही आहे. काय कोणतं बदलणार आहे तसं? अरे 2014ला ते केवळ 31% घेऊन 31% घेतलं होतं फक्त. 2019 में उनको 36.7 वोट्स मिले. 60% लोग उनके खिलाफ है अभी भी. विचार कसा करायचा असा तसा ही करा. राजकारण को छोड़ के ये पिंडाल में राजकारण की बात होना चाहिए ऐसा नहीं है, लेकिन राजकारण को छोड़ के सांस लेना भी मुश्किल जाएगा कल, क्योंकि सारी जो बातें कर रहे हैं उसी भरोसे है. एकदा त्यांनी आपला करून टाकला, आखडून टाकला, सगळ्या स्वायत्त संस्था त्यांनी ताब्यात घेऊन टाकल्या. केवळ ताब्यात नाही, मुठ्ठीत घेऊन टाकल्या आहेत त्यांनी. हुजरे झाले आहेत, सगळे हुजरे करून टाकले आहेत. अरे स्वायत्त संस्थांना जर त्यांनी इतके हुजरे करून टाकले तर तुमची माझी काय गत होणार आहे? लड़ाई इस दरी से जाए. ये केवल जो हाउस में बोला था ना यंग शिवराज जी ने, डेड आम्बेडकर इज मोर पावरफुल देन लाइव. ये बहुत ज्यादा सही है. मरे हुए कि मर गए आम्बेडकर से ज्यादा ताकतवर ये फोटो में लगे हुए आम्बेडकर है, और ये सिद्ध होगा आने वाले दिनों में. जिस ढंग से आप एक बहुत अच्छे वक्ता को, जिनके यूट्यूब पर मैं भाषण सुनता रहा, उनका उच्चारण, उनका संवाद, उनकी फेंकने की बोलने की शैली, इस सारी बातों से आप तृप्त हुए होंगे. एक अच्छे समारोह में मुझे आने का मौका मिला. इन सारी बातों का आप बहुत शांति से, अत्यंत आनंदानं आपण स्वीकारू. आपण जयंती कालची चुका बाजूला करण्यासाठी, कालचा आळस हटवण्यासाठी, अधिक ताजे होण्याच्यासाठी करतो. ते नेहमी करत राहा, नेहमी बोलत चला. इतक्याच आनंद आणि उत्साहाने करत जा. इथे थांबतो. धन्यवाद.